आहे त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. प्रीतमजी गरत, चेतन पाटील, सुयश गरत यांचं खूप चांगलं सहकार्य स्पर्धेकरिता निखिलजी ठाकूर अँड विक्की झा यांच्या देखील माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांच्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तदनंतर जाणता राजा फाउंडेशनचे खऱ्या अर्थाने संस्थापक उमेशजी गरत यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनस्वी आभार. आदरणीय अरुणजी गरत, महेश गरत आणि गरत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. आदरणीय महेश बारी, विश्वास पाटील, मनोज ठाकूर, आदरणीय अमोल मोरे, गिरीश राऊत, तदनंतर प्रशांत गरत, सदानंद गरत, आदरणीय गणेश गरत, प्रशांत राऊत आणि उमेश राऊत, समवेत वैदेही वाडान, समवेत संजय पारडील यांच्याकडून आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकतात ऋत्विक पाटील यांच्याकडून क्वार्टर फायनल करिता टी शर्टची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करतोय. कैलासवासी कौशिक राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पारितोषिक आपण पाहतोय. ऋत्विक पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट तर सामन्याला होते आता सुरुवात. दोन्ही देखील संघांना अनेक अनेक शुभेच्छा. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका बॉलिंग ट्रॅक वरती अतिशय दर्जेदार हा खेळाडू, खास करून अंडरआर्म फॉर्मॅट मध्ये. जर लागोपाठ 3 चेंडूंमध्ये 3 चौकार येत आहेत तर 500, लागोपाठ 3 विकेट येत आहेत तर 1000 रुपयांचं पारितोषिक प्रतीश गरत, प्रदीप राऊत आणि जयदीप राऊत यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलंय. या सामन्याकरिता आपण पाहू शकतायत मायखोप संघाच्या माध्यमातून अजय हा अष्टपैलू आहे आणि सातत्यपूर्वक खूप वर्षांचा अनुभव पाठीशी घेऊन जो मैदानामध्ये दाखल झालाय आपल्या संघाकरिता. महत्वपूर्ण अशी लढत आहे. दोन्ही देखील संघ तुल्यबळ आणि मातब्बर पाहायला मिळत आहेत. बघा किती छान पद्धतीने अतिशय हलक्या हाताने या चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. अजयच्या माध्यमातून जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी होती. फलंदाज पूर्णपणे संभ्रमावस्थेमध्ये राहिला शेवटच्या क्षणापर्यंत. ही खासियत आहे गोलंदाजीची. जेव्हा आपण अजयकडे पाहतो ना तेव्हा मात्र त्याचा खेळ जेव्हा जेव्हा विश्लेषण केलं जातं तेव्हा तेव्हा एक अतिशय किमयागार गोलंदाज म्हणून स्वतःची छाप तो सोडतो. या सामन्यामध्ये देखील काय सॉलिड स्विंगिंग डिलिव्हरीज त्याच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होतोय. वन्स अगेन जबरदस्त आपल्या बोटांमधील जादू, बोटांमधील किमया दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अजय प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 2 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. अत्यंत इकॉनॉमिकल असे षटक राहिलं अजयच्या माध्यमातून. ग्रेट बॉलिंग. जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पाहिलं होतं 17 डिसेंबर 1992च्या दिवसामध्ये पीव्ही सिमन्स सारखा एक गोलंदाज ज्याने सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये 10 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला तो 0.30 इकॉनॉमी रेटचा. ते देखील ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हा इतिहास मात्र खऱ्या अर्थाने रंजक आहे. त्याची आठवण करून दिली अजयने. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा. सॉलिड बॉलिंग. पंच मात्र दर्शवित असताना ते वाईट बॉल आहे. खराब स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. अजय बघा लगेचच कानमंत्र देतोय. त्याला ठाऊक आहे की येथून आपला एक महत्वाचा मेसेज या खेळामध्ये बदल घडवून आणू शकतोय. आणि हे झालं इंटेलिजन्स क्रिकेट. याला बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणतात. जेव्हा तुम्ही थोडासा गेम स्लो डाऊन करता, जेव्हा मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही आपल्या संघामधील खेळाडूला कानमंत्र देता, तेथून एक क्वालिटी क्रिकेट जरूर हाताळलं जातं. सुरेख स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण एका बाजूने आपण पाहू शकतात. अजान त्याच्या साथीने राजू असे 2 फलंदाज सद्यस्थितीमध्ये थोडेसे शांत ठेवलेले आहेत आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये. मायखोप बस संघाने पूर्णपणे रुतवलंय बोईसर पॅकर्स संघाला. ते व्हाईट बॉल आणि खऱ्या अर्थाने जर आपण मागील 4 वर्षांचा इतिहास उलगडून पाहिला तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मायखोप संघाचा दबदबा तर राहिलाय, नो डाऊट. प्रत्येक स्पर्धा गाजविणारा हा संघ आहे. मनीष भोईर मन्या जो
सर्वात मोठा सिंहाचा वाटा उचलत असतो आणि त्याला तितकीच चांगली साथ दिली जाते अजयच्या माध्यमातून. सर्व खेळाडूंचं चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र फळास येतं. ऑन साइडला सुंदर फटका आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. ह्या चौकाराची खूप प्रतीक्षा केली होती फलंदाजाने. सुंदर स्वरूपामध्ये हा चौकार सजविला गेला आहे. सुटकेचा निश्वास पडल्यानंतर ऑफ ब्रेक तर झाला, परंतु बॅटच्या स्वीट स्पॉटला कनेक्ट होत असताना हा चौकार येतोय राजूच्या बॅटमधून. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये सजवलेला फटका. मन्या त्या ठिकाणी तैनात आहे. मनीष भोयर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघाकरिता. 12 धावा झालेल्या आहेत. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. आयुष घरत यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. खूप छान मॅनेजमेंट आहे या स्पर्धेचं. हे 9वं पर्व राहिलंय. खऱ्या अर्थाने या पास्थळ आणि सालवड यांच्या संयुक्त विद्यमानातून साकारलेली ही स्पर्धा यंग स्टार चषक 2025. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन संधी घेऊन येत असतो. आपल्याकडे फक्त लढण्याची, चिकाटी दर्शवण्याची, जिद्द दर्शवण्याची ताकद असायला हवी आणि खऱ्या अर्थाने ती जिद्द, ती चिकाटी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही देखील संघ उतरलेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा करून हलकसं पुनरागमन केलंय बोईसर पॅकर या संघाने या सामन्यामध्ये. बॉलर तयार होतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरील एक दिग्गज कलाकार मन्या. पहिल्याच चेंडूवर फॉलो थ्रो मध्ये स्टॉप करतोय. खूप छान पद्धतीचं एक क्षेत्ररक्षण राहिलं. एका क्षणाला असं वाटलं होतं की फलंदाजाला मी बाद देखील करू शकतोय आणि म्हणून ती हलकीशी निराशा चेहऱ्यावरती झळकली. चांगले एफर्ट्स आहेत. मनोज याला आपण पाहू शकतात. इंटरव्ह्यू मध्ये तितकेच ते बोलत नाहीत. जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मात्र थोडेसे लाजाळू बघायला मिळाले, परंतु जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा स्वतःचा क्लास दर्शवितात. मनोज ब्रँड ऑफ मायखोप. धावांची टोटल स्थिरावलेल्या अवस्थामध्ये 13 या अंकावर. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. बघा क्षेत्ररक्षण जमेची बाजू आहे. विशाल याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कमालीचं हे क्षेत्ररक्षण राहिलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जेवढं चांगलं तुमचं क्षेत्ररक्षण असेल त्यावर मात्र तुमच्या विजयाची वाट ही लिहिली जाते. तो विजय पथ तुम्ही लिहत असता क्षेत्ररक्षणाच्या बळावर आणि ते क्षेत्ररक्षण येथे उच्च श्रेणीय, उच्चस्तरीय, उच्चभ्रू, अग्रमानांकित स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मनोजची चांगली साथ, विशालची चांगली साथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऍज अ फिल्डर. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय. फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत मिस्टर राजू. मेगा स्क्रीनवर कॅमेरा झूम इन होत असताना हलकासा लेग स्टंपच्या पलीकडे शफल झाला आणि बॅकफुटवरती जाऊन बॅकफुट पंच स्वरूपात हा फटका येतोय. येथे मात्र अजय तैनात आहे. हा अत्यंत अलर्ट स्वरूपाचा क्षेत्ररक्षक. डॉट चेंडूच्या ठिकाणी सांगता होते 18 ऑन बोर्ड. जर आपण बोईसर पॅकर संघाचा विचार केला तर त्या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि त्या अनुषंगाने हे कमबॅकिंग राहिलंय. धावांची टोटल जाऊन पोहोचले 19 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या केवळ 2. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 7. अशा प्रकारे 19 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. 19 रन्स, 19 चा आकडा. आज संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी जनता, चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे खेळाला, जास्त वेळ घेऊ नका ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणूस या 19 आकड्याच्या माध्यमातूनच अस्तित्वात आहे. कारण फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या 50 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य त्यांनी उभा केलं आणि जुलमी यौवनी सत्तेला मात्र पराभूत करून मराठी माणसाचं राज्य निर्माण केलं ते 350 वर्षांपूर्वी आणि तो 19चा आकडा या ठिकाणी फलकावरती पाहायला मिळतोय. 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम हाताळण्याकरिता बॉलर तयार. अर्थातच रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. मायक्रोप एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. चला डेंजरस बॉईज. विपक्ष जय जोगन्यदेव आगवण क. कृपया करून दोन्ही देखील संघांचे संगणक आपण यायचा आहे नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. बॉलर तयार.
यावेळेला जबरदस्त स्वरूपात आपण पाहतोय. बघा किती वेग आहे गोलंदाजाकडे. एकतर हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे, छोटंसं पिच तुमच्या समोर असतं आणि त्या पिचवर योग्य टप्प्याला योग्य वेगासहित हाताळणं हे कौशल्य आहे आणि ते कौशल्य दर्शवित असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच मायकोप एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर विशाल सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण राहिलंय. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर 22 धावा. यावेळेस क्षेत्ररक्षण बघा, धावचीची संधी आहे. आराम के साथ लिहिलेल्या रीतीने फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडला गेलाय आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये धावचीची संख्या फार मोठी असते कारण हे पिच लहान, अगदी लगेच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू विसावला जातो आणि क्षेत्ररक्षक जर हुशार असेल, अलर्ट असेल तर धावचीत मोठ्या प्रमाणावर. इथं मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज तंबूच्या आश्रयाला बॅक टू बॅक पोहोचला जातोय. धावसंख्या जी स्थिरस्थावर स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये 22 या अंकावर. 22 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतायत जावेद. हे देखील खूप मोठं नाव राहिलंय. जर आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विचार केला तर जावेदची चर्चा आहे आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. अष्टपैलू खेळाडू म्हणून जावेदचं नाव हे झळाळी युक्त पाहायला मिळतं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. कव्हर ड्राईव्हचा फटका होता. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. 23 ऑन बोर्ड. 24 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. टॉस केला जाईल डेंजरस बॉईज वर्सेस जय जोगन्यादेव आगवण क अशा दोन संघांमध्ये. मी विनंती करतोय आदरणीय प्रीतमजी गरत यांच्या माध्यमातून जे आमचे साथी समालोचक आहेत आणि सरांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाईल. टॉस दोन संघांमध्ये. अमितजी पाटील साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मात्र खूप मोठा हातभार आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जय जोगन्यादेव आगवण सी आणि त्यांच्या विरुद्ध टीम पाहायला मिळते डेंजरस बॉईज बोईसर. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. टॉस केला जातो. चॉईस 2025 आणि यंगस्टार आपल्याला कॉल करायचा आहे. 2025 टॉस जिंकला डेंजरस बॉईजने. मान्यवर अमित पाटील मी विनंती करें मुख्य व्यासपीठावर जा. विराज धन्यवाद. टॉस जिंकला है आपने, टॉस जीता है, क्या लेंगे आप? पहले फर्स्ट फील्ड करेंगे. अंडर बॉक्स क्रिकेट देखा जाए तो काफ़ी पैमाने में ऑर्गेनाइज होता है, काफ़ी पैमाने में खेला जाता है बोईसर इलाके में. क्या कहेंगे इस ऑर्गेनाइजर के बारे में? ऑर्गेनाइज तो यहाँ पे 5 साल में अगर हमने देखा है अभी तक तो काफ़ी अच्छा ही होता है और ये साल सबसे अच्छा हमने ग्राउंड देखा है अभी तक और देखते हैं ये साल हमारा कैसा जाता है. यस, देखा जाए तो आप भी अच्छी टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं. देखा जाए तो अभी शायद डी थनेनगर प्रीमियर लीग भी हुई है. काफ़ी एक्सपीरियंस है इसका. कितने रन के अंदर रोकना चाहिए सामने वाली टीम को? 30-35 तक हम रोकना चाहेंगे उनको. बाकी देखते हैं वो अच्छा खेल पाए तो 40 भी मारेंगे, 45 भी मारेंगे. यस सर, बेस्ट लक. जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. जाऊया आपण आगवणच्या टीमकडे. एक खुशी आहे चेहऱ्यावर की आपल्या मेन संघाने तर टॉप 8 मध्ये प्रवेश केलेला आहे, परंतु मेन संघाला इकडे आता खुश करण्याचं काम करायचं तुम्हाला. म्हणजे तुम्ही देखील टॉप 8 मध्ये रेग्युलर प्रॅक्टिस आहे, चांगले खेळतायत. आपले 8 संघाने चांगले केले. तुम्ही किती धावा बनवतील विपक्षी टीमच्या विरोधात? आम्ही 35 पर्यंत टार्गेट करू. असे कोणते फलंदाज असतील जे तुला मात्र 30 ते 35 धावा बनवून देतील? राहुल आहे, तुर्शाल आहे, आदेश आहे, असे आहेत फलंदाज भरपूर टीममध्ये. अगदी टेनिस क्रिकेटने वेळ लावलेला आहे, त्यामध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटने अक्षरशः वेळ लावलेला आहे. या खेळाबद्दल खास करून तुमच्या टीमचं नाव हे आता मात्र महाराष्ट्रात गाजतंय, कारण की वायकट्टा चषकामध्ये वामिका स्टार आगवण आपल्याला फायनलला पाहायला मिळाली. काय म्हणणार त्याबद्दल तुम्ही? त्यांचा काय बोलून. बेस्ट लक असेल तुझ्या टीमला. अगदी मात्र आपण बघू शकता आगवण गावचा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळते. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस आपल्यासोबत जोडले जातील दीपेश कंडित सर. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रीतमजी गरत. 24 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार. ताजुद्दीनला आपण पाहतोय व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करत असताना दोन्ही देखील फलंदाज मनीष भोईर अँड अजय यांना आपण पाहतोय.
4 षटकांमध्ये 24 धावामध्ये प्रत्येक चेंडू गणिक एका धावेचं जे इक्वेशन सजलं गेलंय अंडरआर्म क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र टॅपचा फटका या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सिंगल तर मिळते आणि प्रत्येक चेंडू गणिक जी सरासरी आपण पाहिलंय ती ॲक्युरेट 100च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करायची आहे. जास्त प्रेशर नाहीये फलंदाजांवर. 1 ते 2 चौकार जर शोधले प्रत्येक षटकामध्ये तर लिहिलेल्या रीतीने पुढचा प्रवास मात्र सुकर होऊ शकतोय. सुपर 8 चा दरवाजा कोणता संघ ठोठावणार हे ठरवणारा हा सामना आहे. एका बाजूने बोईसर पॅकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मायकोब मनीष भोईर. खूप काही दारोमदार या खेळाडूवरती असणार आहे. ही भिंत आहे मायकोब संघाची. नटराज मुद्रेमध्ये सजवलेला फटका होता. पूर्णपणे दोन्ही पाय हवेमध्ये फटका सजवत असताना सिंगल मिळते. 3 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलंय. बघा पहिल्या सत्राचा खेळ जो आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकात केवळ 3च धावा आलेल्या आहेत. याला म्हणतात तोडीस तोड. टीट फॉर टॅट. ठोशास ठोसा. देश तसा वेश असंच म्हणावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्या आहेत 21. सामना रफ अँड टफ बघायला मिळेल. मी आधीच उल्लेख केला होता की बोईसर पॅकर संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि काय सुरुवात करून दिली आपल्या संघाकरिता. अर्थातच ताजुद्दीन याने पहिल्या 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. ग्रेट स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळते. आता 18 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण जे मुख्य खेळपट्टीवर ते पाहायला मिळतं. जर मनीष भोईर शेवटच्या षटकापर्यंत खेळला तर मायकोब संघ जिंकू शकतोय, कारण हा फलंदाज प्रचंड अनुभवी आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून कूल माइंडने मात्र सामन्याला चितपट करणारा, चारी मुंड्या चित प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजणारा हा खेळाडू आपण पाहतोय. मन्या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. प्रॉपर बघा, अपेक्षा केली होती की स्वीट स्पॉटला कनेक्ट होईल, परंतु नाही. बॅटच्या अगदी टॉपला हा चेंडू कनेक्ट झाला, तो देखील व्यवस्थित ब्रश झाला नाही. टायमिंगचा अभाव आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय धावफलक केवळ 4 या अंकावर. सुंदर गोलंदाजी जावेदला आपण पाहतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील एक दिग्गज कलाकार, भीम पराक्रमी खेळाडू. ॲज अ बॉलर म्हणून भल्या भल्या फलंदाजांना आपल्या तालावरती थय्या थय्या नाचवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय जावेद. राइट आर्म अराउंड द विकेट हा मारा. फुलटॉस खूप सुंदर पद्धतीने, परंतु काय क्षेत्ररक्षण. फटका तर चांगला होता, परंतु ते कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग, दर्जेदार स्वरूपात एक क्षेत्ररक्षण मिस्टर सुनील याच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकलात. अद्वितीय क्षेत्ररक्षण, हाय क्वालिटी, क्लास अँड क्वालिटी, स्वीट अँड स्मार्ट क्षेत्ररक्षण. 5 धावा फलकावर. ऑन साइडला सर आपण पाहू शकतायत जबरदस्त एक क्षेत्ररक्षण. मनीष भोईरच्या माइंड मध्ये इथून मात्र 1 ते 2 चौकार सजवण्याचा गेम प्लॅन या ठिकाणी तयार झाला असेल, कारण धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत बघा, गती देखील आहे आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा लेग ब्रेक होतोय, ही मदत मिळते. जावेदला धावांची टोटल आहे फलकावरती 6 या अंकावर. अजूनही 18 धावा दूर विजयापासून पाहायला मिळत आहेत. 14 चेंडूंचा खेळ जो उर्वरित. काय गोलंदाजी केलंय बोईसर पॅकर या संघाने. पहिल्या षटकामध्ये ताजुद्दीन, दुसऱ्या षटकामध्ये जावेद. क्लासिकल बॉलिंग. येथे वाईड बॉल. खराब चेंडू पंचांच्या संख्येत पोहोचले गेलेत. एक अतिरिक्त धाव जरूर ऍड केली जाते. जावेद फलंदाजाने मात्र ठरवलं की पूर्णपणे रिस्पेक्ट द्यावा लागेल जावेदला. सिंगलच्या सहाय्याने 8 या अंकावर धाव फलक. काय सामना पाहायला मिळतोय, जबरदस्त. 13 चेंडूंचा खेळ उर्वरित. येथून 16 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. जावेद अत्यंत अनुभवी असा गोलंदाज आपल्या संघाकरिता इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळतं. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावेल किंवा नाही हे एकच क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स करू शकतायत.
बघूयात आता मात्र दोन पंचांमध्ये चर्चा विनिमय, हलकासा सल्ला मसलत आणि अंततः बोट मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलं. अतिशय महत्वपूर्ण खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलाय. मनीष भोईर मन्या बॅक टू दी पॅव्हेलियन. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा हव्या आहेत 16. या सामन्यातील हा खूप मोठा क्षण आपण पाहतोय. मनीष बाद झाल्यानंतर बघा आता बोईसर पॅकर्स संघ पुन्हा एकदा गेम प्लॅन आखू लागलाय. कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल जे हाय होत असताना पाहायला मिळतं. 12 चेंडू आणि 16 धावा असं इक्वेशन मुख्य खेळपट्टीवर. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांना समान संधी. अजूनही अजय सारखा मातब्बर खेळाडू मायको ब संघाकडून इन ऍक्शन आहे. अगदी सेमीफायनल आणि फायनल सामन्याचा प्रेशर न घेता खेळणारा अजय सद्यस्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्याकरिता तो प्रयत्नशील जरूर बघायला मिळेल. बडे मंच पे बडा पंच ठोकणारा हा खेळाडू आहे. मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे अजय आणि आशेचा किरण एक दीपस्तंभाप्रमाणे सध्या मायकोप या संघासाठी तो मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर राजू. 12 चेंडू आणि 16 धावा. बोईसर पॅकर विपक्ष मायकोप ब. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. सुपर क्रिकेट. जीएनसीसी अ आणि YBCC वेऊर दोन्ही देखील संघ आपण उद्याच्या दिवसामध्ये ॲक्युरेट संध्याकाळी 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. या यंगस्टार चषक स्पर्धेमधील ऐतिहासिक क्रीडांगणाला ही नम्र विनंती. जीएनसीसी ए विपक्ष YBCC वेऊर दोन्हीही संघ आपण ॲक्युरेट उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी 6:30 वाजता रिपोर्टिंग करावं ही नम्र विनंती. 12-16चं समीकरण. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे टॉप क्लास पाहायला मिळते. एक शॉर्ट मिड विकेट. तदनंतर स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. तदनंतर जर आपण विचार केला तर पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर हा सापळा रचला गेलाय. काही गोलंदाजी होते. भन्नाट गोलंदाजीचं पृथक्करण. दर्जेदार गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी आस्वाद आपण घेऊ शकतायत. बोईसर पॅकर या संघाच्या माध्यमातून अद्वितीय गोलंदाजी. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. केवळ 23 धावा केल्या बोईसर पॅकर या संघाने. परंतु त्यांच्याकडे ज्या श्रेणीमधले गोलंदाज आहेत ते बघून मात्र आज खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा उदो करावा लागेल. उद्घोषणा मात्र पॉझिटिव्हच करावी लागेल गोलंदाजांसाठी. इतकं जबरदस्त प्रदर्शन सातत्यपूर्वक. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. ते चेस डाऊन करणाऱ्या संघावर डिपेंड करतं. सचिन रमेश तेंडुलकर यांनी जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहिलं प्लेइंग इट माय वे, त्या आत्मचरित्रामध्ये खूप सुंदर उल्लेख केला की क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू तोच बनतो जर तुम्हाला सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर कधीही प्रेशर न घेऊन खेळणारा संघ आणि तो खेळाडू मात्र मोठा बनत असतो. ते प्रेशर घेतलंय ते मायकूप संघाने. फुटा स्वरूपातील चेंडू ऑन साइडला आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थाने जीव मात्र भांड्यात पडला असेल चौकार आल्यानंतर. प्रचंड उपयुक्त आणि आवश्यक असा चौकार होता. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. अजून देखील विजयासाठी 10 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये. हा चौकार जो आलाय त्या चौकारानंतर पुन्हा एकदा धाकधूक वाढलेली आहे ती बोईसर पॅकर या संघाची. हृदयाचे स्पंदन वाढविणारा, हृदयाचे ठोके वाढवणारा हा चौकार आहे. वैज्ञानिकांच्या मते एका मिनिटाला 72 ठोके हृदयाचे पडतात. परंतु आता त्यांची संख्या वाढली असेल बोईसर पॅकरच्या डगआउटमध्ये, कारण हा चौकार पुन्हा एकदा रन रेट, रिक्वायर्ड रन रेटला कमी करताना पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. ओहो हो, हे काय घडलं. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. हे दर्शवलं गोलंदाज राजूने आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झालंय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 धावांचं लक्ष हे समोर.
सुंदर अद्वितीय स्वरूपात सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन या सामन्यामध्ये. बॉलर तयार, राईट आर्म अराउंड द विकेट. इथे सेन्सिबल क्रिकेट बघा, फक्त चेंडूला दिशा दिली, पुश करो खुश रहो अशा स्वरूपामध्ये ही सिंगल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सिंगलच्या सहाय्याने हळूहळू धावसंख्येला आकार आणि उकार देण्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. 15 ऑन बोर्ड, 9 धावांचं टार्गेट समोर आहे. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 7 चेंडू शिल्लक अशा स्वरूपात हे इक्वेशन आपण पाहतोय. 7 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत. ऑन साइडला जबरदस्त सामन्यातील हवा काढून टाकणारा हा चौकार बघायला मिळाला आहे. मी आधीच उल्लेख केला होता की अजयच्या माइंड मध्ये गेम प्लॅन रेडी आहे. तो योग्य मोमेंटची वाट बघतोय. सेमीफायनल आणि फायनल मध्ये देखील प्रेशर न घेता खेळणारा हा खेळाडू आहे. आणि पुनरागमन केलंय ते मायको बस संघाने. येथून चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी आपण पाहतोय 5 धावांचं टार्गेट समोर. 6 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत. प्रचंड अनुभवी खेळाडू आहे अजय. आणि येथे ज्या रीतीने त्याने चौकार खेचला तो चौकार कुठे ना कुठेतरी रिक्वायर्ड रन रेटला कमी करत असताना आपल्या संघाकरिता मोमेंटमला शिफ्ट करणारा पाहायला मिळतोय. 6 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत. 6 बॉल रिमेनिंग, 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर बोईसर पॅकर या संघाकडून हुनेन याला आपण पाहतोय. आता कान मंत्र देण्यात आलाय अज्जूच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाज अर्थातच वंदेश करिता की कशा रीतीने यापुढची स्ट्रॅटेजी आपल्याला आखायची आहे. पंच दर्शवतायत वाईट बॉल. 6-4चं समीकरण. सामना पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कंठावर्धक अशा स्थितीमध्ये ही मॅच ते सिंगल तर परिपूर्ण होते. एकेरीच्या सहाय्याने विजयाच्या आणखीन एक पाऊल समीप जात असताना मायको ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हव्या आहेत 3 असं इक्वेशन. अज्जू जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे अशा अपेक्षा मायकोप संघाच्या 100% पल्लवीत राहणार. कारण हा खेळाडू पूर्णपणे बुद्धिचातुर्याने शृंगारलेला आहे. त्याला ठाऊक आहे की आपल्याला कशा रीतीने सामना आपल्या दिशेने झुकवायचा आहे. बघा, हे इंटेलिजंट क्रिकेट तो खेळतोय. खूप छान पद्धतीने एकेका धावेला चिक्की सिंगल मध्ये कन्वर्ट करतोय. असे कितीतरी सामने अज्जूने याआधी देखील जिंकवलेले आहेत. चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी आपण पाहतोय 2 धावांचं टार्गेट आता समोर राहिलंय. आता कुठेतरी गोलंदाजावरती देखील प्रेशर आहे. बघा, क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये एक सिली पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय. फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याकरिता एक सिली मिडॉन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला जणू काही घेराव त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. घोडबंदरची ट्रॅफिक आता फलंदाजाच्या समोर येऊन उभे टाकलंय अशा रीतीचं दृश्य त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं. 4 चेंडू आणि 2 धावा असं इक्वेशन. पुन्हा एकदा कानमंत्र देण्यात आलाय. हे खूप चांगलं दृश्य आपण पाहतोय. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केलाच पाहिजे जेव्हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये असतो. हो हो हो, हे काय घडलं बघा. प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू बरोबर एकंदरीत कलेक्ट केला, परंतु थ्रो कोणत्या एंडने करायचा आहे हे त्याला सुचलं नाही. बघा रिॲक्शन बघा खेळाडूंच्या. जावेद तेच दर्शवतोय की तुला चेंडू गोलंदाजाकडे थ्रो करायचा होता. सामन्याचं समीकरण 1 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 असं समीकरण आपण समोर पाहतोय. येथे मात्र टर्नची अपेक्षा केली जाते. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर दोन्ही संघांचे 2-2 गडी बाद झालेले आहेत. जो असोसिएशनचा रूल आहे, मला तरी वाटतं विकेटच्या सहाय्याने मात्र सामना जर बरोबरीत सुटला तर सामना झुकत असावा. आणि त्या अनुषंगाने येथे मात्र विकेटची काउंटिंग विचारलेली आहे ती फलंदाजाने. दोन्ही संघांचे प्रत्येकी 2-2 फलंदाज बाद झालेले आहेत. 1 धावेचे टार्गेट समोर आहे. 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. 3 गेंदे शेष, 1 रन की जरूरत.
3 चेंडू 1 धाव 1 धाव 3 चेंडू. अज्जू ऑन स्ट्राईक. आणि येथून आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब सुपर 8 मध्ये प्रवेश हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मायखो ब. कॉंग्रॅच्युलेशन्स अज्जू अँड कंपनी. आमचे जवळचे मित्र अमर पाटील पालघर जिल्ह्यामधील